आपलं शरीर हे अधिभौतिक आहे, आपलं मन हे आध्यात्मिक आहे आणि मनाची देवता चंद्र हे आपलं अधिदैविक रूप आहे. असं प्रत्येकाचं तीन आहे. प्रत्येकाला तीन तीन रूप आहेत. दिसताना आपल्याला एकच दिसतं, पण आहेत तीन. त्यामुळे आपलं आध्यात्मिक रूप काय आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याला आपण अध्यात्माचा अभ्यास म्हणतो. पण ही कोणाला व्याख्या माहिती आहे? अध्यात्माचं म्हणजे देवाचं काहीतरी करायचं. खरंय. अध्यात्म म्हणजे त्याला ना जास्त कर्मकांडाचीच हे केली जाते, कारण क्लॅरिटीच नाहीये लोकांना की नक्की मी काय करू, नक्की काय करतो. म्हणूनच हे तीन रूप समजून घ्यायची. ऋषीमुनींची मला कमाल वाटते बा, कसं काय त्यांना एवढं सगळं सुचतं आणि एवढं सगळं त्यांनी एकत्र. शक्ती सुद्धा तीन आहेत ना, इच्छा ज्ञान क्रिया, सगळं तीन तीनच जुगाड केलेलं आहे.